पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊने दिसीन आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, मग तो होऊने दिसीन आड घाली सुदर्शन. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, मग तो होऊने दिसीन आड घाली सुदर्शन. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा, या वार करे संतांचा, वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी, वार करी संतांचा, वार करी संतांचा, या वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊने दिसीन आड घाली सुदर्शन. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणाचा अभंग. या अभंगामध्ये महाराज मानवानं आपल्या जीवनामध्ये जिथे प्रयत्न संपतात त्या ठिकाणी प्रार्थना करावी, आणि ती प्रार्थना सेवक होऊन, भक्त होऊन, दास होऊन जर आपण केली, मनोभावे जर भगवंताची आराधना, उपासना, प्रार्थना केली, तर परमात्मा हा नक्कीच आपली संकट निवारण करतो, आपलं गाऱ्हाणं ऐकतो, असा विश्वास महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलाय. भगवत नामामध्ये आणि भगवत भक्तीतली शक्ती ही महाराजांनी सांगितली. त्याचप्रमाणे ही भक्ती आणि शक्ती सांगत असताना महाराज म्हणतात, आपली प्रार्थना उपासना कशी असावी, तर ती अत्यंत मनोभावे. माणसाचं सर्वाधिक प्रेम हे खरं तर प्राणावर आहे, आणि त्या प्राणाहीपेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करावं. लावा ना, लावा स्वर, ऑड स्वर, बेसूर, हा मूळ स्वर आहे काळी दोन. हरी अभंगातील हा 4ही चरणांचा मतितार्थ आपल्यासमोर मांडला. प्राप्त वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवत चरणी आपल्याला समर्पित करायची, संतांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. परजने पाटील परिवाराच्या पूजनीय मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती शांताबाई कारभारी पाटील परजने यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय.
आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणानं त्यांचं हे श्राद्ध, त्यांचं हे पुण्यस्मरण, प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होते. या परिवाराचे मुख्य मार्गदर्शक आणि या तालुक्यातील, या भागातील एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून सर्वजण ज्यांच्याकडे पाहतात ते आदरणीय श्री कारभारी लक्ष्मणराव पाटील परजणे, माजी सभापती पंचायत समिती कोपरगाव, आपल्या नगरच्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं. गावात परिसरामध्ये त्याचप्रमाणे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांचे जे काही महत्त्वाचे विश्वासू सहकारी मंडळी त्या जुन्या काळामध्ये होती की ज्यांच्या सोबतीनं शंकरराव कोल्हे साहेबांनी या भागामध्ये हे सहकाराचं मंदिर संजीवनी कारखान्यासारखं उभं केलं, हा उद्योग समूह वाढवला. आणि या कामामध्ये त्यांना जी मोलाची साथ देणारी त्या काळची अडचणीच्या काळात, सुरुवातीच्या काळात, प्रतिकूल काळात ज्या काही मंडळींनी त्यांना साथ दिली, सातत्यानं पाठीशी खंबीर उभे राहिले, त्यामध्ये आपले आदरणीय कारभारी पाटील यांचं नाव हे अग्रक्रमानं नेहमी या तालुक्यामध्ये घेतलं जातं. तेव्हा आज त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव श्री शंकरराव कारभारी पाटील परजणे, सुनबाई सौभाग्यवती अनिताताई शंकरराव परजणे, नातू श्री योगेशराव शंकरराव पाटील परजणे, श्री महेशराव शंकरराव पाटील परजणे ग्रामपंचायत सदस्य संवत्सर, त्याचप्रमाणे नंदकुमार शंकरराव पाटील परजणे, त्याचप्रमाणे कैलासवासी सौभाग्यवती शांताबाई आणि कारभारी पाटील यांच्या मुली सौभाग्यवती सुशीलाताई कारभारी पाटील तांबे, गोंडेगाव तालुका श्रीरामपूर, त्याचप्रमाणे कैलासवासी सौभाग्यवती चंद्रकलाताई साहेबराव पाटील भुसाळ, उमरी बाळापूर तालुका संगमनेर. खरं तर आजच्या या कार्यक्रमाला येत असताना मला कारभारी पाटलांची जावई आणि आमचे परमस्नेही सन्माननीय साहेबराव पाटील भुसाळ यांनीच आग्रहपूर्वक सुरुवातीला या कार्यक्रमाविषयी कानावर घातलं. नंतर या आजीबाईंचे, कारभारी पाटलांचे नातू आमचे महेशराव हे त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आवर्जून आले. आणि मला वाटतं ज्ञानेश्वर बापूही होते, परजणे पाटील आपल्या कारखान्याचे माजी संचालक, ही सगळी मंडळी या परजणे पाटील परिवाराच्या वतीनं आवर्जून आली. आणि जेव्हा मला कारभारी पाटील असतील, या मातोश्री असतील, हा परिवार, या परिवाराविषयीचं हे सगळं कार्य, योगदान हे समजलं आणि असं वाटलं की नाही, आपण ही सेवा केलीच पाहिजे. तेव्हा साहेबराव पाटील भुसाळ यांनाही मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सौभाग्यवती मंदाकिनीताई दत्तात्रय आभाळे साहेबसुद्धा या ठिकाणी आहेत, तांबे पाटील आहेत, कैलासवासी सौभाग्यवती परिगाताई चंद्रकांत अवताडे पोहेगाव, अवताडे पाटील आणि त्यांचा परिवारसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सौभाग्यवती गयाताई दिनकरराव पाटील रोहम कोकमठाण, रोहम पाटील आणि त्यांचा परिवारही या ठिकाणी उपस्थित आहेत. मातोश्री शांताबाई आणि कारभारी पाटील यांच्या नातसुना सीमाताई, जयश्रीताई, नीताताई आणि संपूर्ण या कुटुंबातील सुना असतील, मुली असतील, नातवंड असतील, परतवंड असतील, अत्यंत श्रद्धेनं आज आजींचं हे श्राद्ध, आईसाहेबांचं हे श्राद्ध या ठिकाणी ते करतायत. कैलासवासी शांताबाई यांचा जन्म तसा 1933 सालातला, म्हणजे आपण समजू शकतो की केवढं चांगलं दीर्घायुष्य त्यांना लाभलं स्वातंत्र्यपूर्व काळातील. आणि 2021 साली त्या आपल्यातून गेल्या, म्हणजे जवळजवळ 92 वर्ष मला असं वाटतं की हे होत आहेत. आणि असा दीर्घ कालखंड त्यांना, या महाराज बस आयुष्याचा मिळाला. सन्माननीय कारभारी पाटील यांचं काम एक चांगले या भागातले प्रगतशील शेतकरी, धार्मिक कुटुंब, महानुभाव पंथाच्या माध्यमातून अत्यंत चांगली सेवा, देवधर्म, परमार्थ, तीर्थयात्रा याची आवड, आणि या सगळ्या कामामध्ये
मातोश्री शांताबाई यांनी कारभारी पाटलांना आणि या परिवाराला खूप मोलाची साथ दिली. खूप चांगलं योगदान, मार्गदर्शन त्यांनी केलं. कारण राजकीय माणसाच्या जीवनामध्ये धावपळ असते, गर्दी असते आणि साधारण कुटुंबापेक्षा एक वेगळी दगदग राजकीय सामाजिक अशा कुटुंबांमध्ये असते. आणि कारभारी पाटील हे पंचायत समिती सदस्य म्हणा, जिल्हा परिषद सदस्य म्हणा, या नात्यानं काम करत असल्यामुळे सातत्यानं ते या प्रवाहात होते. आणि म्हणून त्या सगळ्या कुटुंबाला मागे सांभाळण्याचं काम, घेऊन चालण्याचं काम हे खऱ्या अर्थानं कैलासवासी मातोश्री शांताबाई यांनी केलेलं आहे. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंची सेवा, चक्रधर स्वामी महाराजांची सेवा, महानुभाव पंथाच्या माध्यमातून पायी पदयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी केली होती. आणि 4000 किलोमीटरचा पायी प्रवास त्यांनी पूर्ण केलेला होता तीर्थयात्रेचा. खरं म्हणजे ही सेवा फार मोठी सेवा म्हणावी लागेल. आणि ही सगळं सेवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना घडली. कुटुंबामध्ये मला वाटतं कारभारी पाटीलांनी हे किती 6 भाऊ ना? हां, 6 भाऊ मला सांगितलं होतं आपण. मोठं कुटुंब. आज त्यांचं इतरही सर्व कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. 6 बंधू, एवढा मोठा हा सगळा परिवाराचा वेल विस्तार. आणि या सर्व कुटुंबामध्ये त्या थोरल्या होत्या. कारभारी पाटील हे थोरले होते. आणि त्या थोरल्या असल्यानं एक आणखी जबाबदारी, पाहुणं रावळं, येणं जाणं, देखभाल, सर्व जबाबदारीचं काम कारभारी पाटलांनी आणि या मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती शांताबाई यांनी अत्यंत समर्थपणानं हे सर्व काम त्यांनी केलं. आणि अडचणीचा काळ, आता जुना काळ जर आपण पाहिला तर त्या काळातली सर्वच आपली शेतकरी कुटुंब हे प्रतिकूल आणि अडचणीच्या काळातून सगळे वाटचाल करत होते. पैसा पाहायला मिळत नसायचा. उद्योग व्यवसायाची जोड काही त्यावेळेला कुटुंबांमध्ये फारशी नव्हती. नोकऱ्या फारशा नव्हत्या. शेतीवर अवलंबून सगळी कुटुंब असायची. पाऊस पाणी वेळेवर झाला तर पिकायचं, आनंद असायचा. पण अधूनमधून दुष्काळ पडला, अवकाळी आला, अमुक आलं, नुकसान झालं, हे तर शेतकऱ्याला सातत्यानं चालूच आहे. त्याही काळामध्ये होतं. आणि अशा अडचणीमध्ये ही सगळी कुटुंब त्यावेळेला खरं म्हणजे वाटचाल करत होते. मला वाटतं एक गुण या जुन्या पिढीचा घेण्यासारखा आहे. तो गुण असा आहे, इतक्या अडचणी होत्या पण ही माणसं खचत नव्हती. शांततेनं, संयमानं, विचारानं त्यातून वाट काढून ते चालत होते. आज एवढा प्रगत काळ आहे पण माणसं लवकर निराश होतात, पराभूत होतात आणि खचून जातात आणि माझं काही खरं नाही म्हणतात. आपल्या या वाडवडील माणसांनी असा विचार त्यांच्या जीवनामध्ये कधीच केलेला नाही. आत्ता जे दुःख ऐकू शकत नाही ते त्यांनी सहन केलेले आहेत. तो काळ जर आपण पाहिला तर केवढा संघर्षाचा काळ आहे, केवढ्या अडचणीचा काळ आहे. दवाखान्याच्या सोयी नाही, शिक्षणाच्या सोयी नाही, रस्ते, दळणवळणाची साधनं. आता सायकलवर सगळा प्रवास. मगाशी आम्ही बसलो होतो, आमचे विनेकरी नामदेव बाबा, कारभारी बाबा, मी सगळी जुनी ज्येष्ठ मंडळी आल्यावर बोलत बसलो. तर तो काळ सगळा जो आपण आपल्याही डोळ्यानं, आपल्या पिढीनं पाहिलेला आहे, तो संघर्ष थोडाफार, आणि यांनी तर तो जीवनभर अनुभवलेला आहे. आणि म्हणून अशा या संघर्षमय काळामध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम त्यांच्या जीवनामध्ये केलं. कुटुंबाची, शेतीची जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी पार पाडली. आणि खऱ्या अर्थानं या सर्व परिवारामध्ये, पंचकृषीमध्ये, नातेवाईकांमध्ये त्यांच्या या कामामुळे, त्यांच्या या आदर्श वागण्यामुळे बाईसाहेब म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं जायचं. मला असं वाटतं, ज्या पदव्या समाजाकडनं प्रेमानं आणि उत्स्फूर्त आलेल्या असतात ना, त्या पदव्या खऱ्या असतात. आणि ज्या पदव्या आमच्यासारखे महाराज मंडळी स्वतः छापून देतात त्या खोट्या पदव्या असतात. विठाला विठाला, अनेक ठिकाणी अशा खोट्या पदव्यांचा आजचा काळ आलेला आहे. लोक बळच म्हणतात आमची पदवी छापा. आम्हालाही कीर्तनाला जात असताना काही लोक विचारतात, महाराज पदवी काय? म्हटलं बा, पदवी काहीच नाही.
पदवी कोणती नाही माझ्याकडे. मी साधा एक वारकरी संप्रदायातला सेवक आहे. आणि लोकांना नाव कळावं म्हणून सरळ सरळ नाव छापायचं. छापा तुम्हाला जसं जमेल. लोक पदव्या विचारतात. पदवी कसली? आपण सेवक आहोत. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा. आमच्या मायबाप संतांनी कधी, महाराज म्हणतात, संत पदवी नको आम्हास. तुकाराम महाराजांनी स्वतः ती पदवी नाकारली. आम्ही किंकर संतांचे दास. आम्ही कोण आहोत हा परिचय? महाराज म्हणतात आम्ही संतांचे दास, सेवक आहोत. संत आम्हाला म्हणू नका, त्यांचे सेवक म्हणा. विठाला विठाला. आणि म्हणून आजचा हा काळ हा सगळा असा छापाछापीचाच काळ आहे. हे छापतात लोक, बोर्ड छापतात म्हणून छापाछापी म्हणून. आता मराठी भाषा आहे, त्याचा अर्थ लोक कसा घेतील ते काही मला माहित नाही. पण कुठं काही बोर्ड लावतात माणसं. ज्याच्या घरात बसायला 4 खुर्च्या नीट नाही, तो अशी खुर्ची घेतो आणि वर टांग करून बसतो ना, असा फोटो लावतो. गावाच्या वेशीवर फोटो लावतो. ज्याच्या घरात 4 खुर्च्या नाही, तो वाकडे पाय करून एकावर पाय ठेवतो आणि फोटो लावतो. साहेब, आता डोंबल्याचे साहेब. घरी बायको ओरडते, बाजार हाट वेळेवर आणत नाही. पोरं ओरडतात, आमचे कपडे फाटले, त्यांना कपडे घेत नाही. हे साहेब बोगसच फिरतात. असे बोगस साहेब भरपूर झालेले आहेत. बोगस नेते भरपूर झालेत. आणि बोगस आध्यात्मिक सुद्धा भरपूर झाले. आणि अशा काळामध्ये या जुन्या पिढीकडे पाहिल्यानंतर मला उपहास किंवा टीका करून काही मिळवायचं नाही, पण आपल्याला वस्तुस्थिती काय ही ध्यानात आली पाहिजे की अशा या काळामध्ये ही जुनी माणसं साधं राहणं, कष्ट करणं आणि आपलं काम, आपल्या निष्ठा या जागेवर ठेवून समाजासाठी, कुटुंबासाठी चांगलं काम करत राहणं, हा जो स्वभाव मातोश्री शांताबाई कारभारी पाटील त्यांच्या पिढीनं, इथल्या उपस्थित वडीलधाऱ्यांनी, सर्वांनी जो आपण जपलेला आहे, हाच आदर्श खऱ्या अर्थानं नव्या पिढीला घ्यावा लागेल. काळ बदललेला असला, तंत्रज्ञान आलेलं असलं, विज्ञानानं अनेक सोयी करून दिलेल्या असल्या तरी सुद्धा आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारी जीवनमूल्य, जीवननिष्ठा या जुन्या पिढीकडूनच स्वीकारावी लागेल. विठाला विठाला तेव्हा असा हा सर्व परिवार आज मातोश्रींचं पुण्यस्मरण साजरं करतो. या निमित्तानं आवर्जून उपस्थित आदरणीय महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, गुणीजन मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचं अत्यंत चांगलं हे नियोजन या ठिकाणी संपन्न झालं आहे. आवर्जून उपस्थित आमचे आदरणीय गुरुबंधू परमस्नेही शंकरजी महाराज गाडीवान, त्याचप्रमाणे या गावात आणि या भागामध्ये वारकरी संप्रदायाचं, परमार्थाचं मोठं चांगलं काम करणारे आमचे परमस्नेही आदरणीय वाल्मिकजी महाराज, महाराष्ट्रामध्ये संप्रदायामध्ये सुप्रसिद्ध अशा स्वरूपाचे गायनाचार्य आणि आमचे सहकारी आदरणीय प्रकाशजी महाराज नाईकवाडे, दुसरे आमचे आदरणीय सहकारी गायनाचार्य बाबासाहेबजी महाराज बगाटे, मृदंगाचार्य म्हणून उत्तम सेवा देणारे आमचे स्नेही सहकारी आदरणीय सुनीलजी महाराज भोसले, कृष्णाजी महाराज मोरे, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे विनेकरी नामदेव बाबा, आमचे सर्व आदरणीय भजनी मंडळी, हार्मोनियमची साथ करणारे आमचे जुने स्नेही गुरुबंधू भोजडे भजनी मंडळाचे प्रमुख प्रकाश पाटील गायकवाड, सन्माननीय आमचे सहकारी बाबासाहेब पाटील लासुरे, या निमित्तानं संजीवनी कारखान्याचे सन्माननीय व्हाईस चेअरमन साहेब आदरणीय दवंगे साहेब, त्याचप्रमाणे मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला ते ज्ञानेश्वर बापू, या परजने पाटील परिवारातील सर्व मान्यवर स्नेही मंडळी, या परिवाराचे सर्व आप्तेष्ट आणि नातेवाईक, आमचे आवर्जून उपस्थित राहिलेले साहेबांचे जुने सहकारी सन्माननीय थोरात साहेब, यांनी PA म्हणून मोठं समर्थ काम, म्हणजे आजही आम्ही त्यांना तरुण तडफदार म्हणतो, आपण सगळेच म्हणतो चेअरमन साहेब, तर ते खरोखर एक चांगलं, एक उत्साही व्यक्तिमत्व आणि सार्वजनिक कामामध्ये माणसं कशी असावी याचं एक, नाही तर ज्यांना माणसांना भेटण्याची ॲलर्जी आणि आळस आहे अशी माणसं सार्वजनिक क्षेत्रात चालत नाही.
माणसावर प्रेम करणारी माणसं लागतात, तेव्हा त्यांना माणसांचा कंटाळा येत नाही. कारण एक क्षेत्र गर्दीचं क्षेत्र आहे, माणसांचं क्षेत्र आहे. आणि ज्या माणसाला माणसं पाहिल्यावर थोडंसं वाईट वाटतं, अशा माणसांनी खरं म्हणजे थांबून घेतलं पाहिजे. विठाला विठाला हला हला विठाला आला विठाला विठाला विठाला. विठाला अशा प्रवृत्तीच्या माणसाला अधिकारी होणं अवघड आहे. एखाद्या टेबलवर कर्मचारी म्हणून काम करणं अवघड आहे, कारण गर्दी राहणार आहे तिथे. किंबहुना सरपंच होणं, चेअरमन होणं, डायरेक्टर होणंही अवघड आहे. ज्याला माणसांचं प्रेम नाही, अशा माणसाचा काही उपयोग नाही. आणि म्हणून आमचे थोरात साहेब आहे, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय दिलीप तात्या उकिरडे, कान्हेगाव इथून आलेले आमचे परमस्नेही सहकारी आदरणीय जनार्दन पाटील खरात. आता अनेक पाहुणे मंडळी खरं तर माझ्या समोर बसलेली, आपण सर्व आदरणीय पाहुणे मंडळी, तरुण बांधव, माता भगिनी, आपण सर्वजण आज मातोश्रींना ही आदरांजली श्रद्धांजली अर्पण करत असताना सुंदर अशी मंडप व्यवस्था, सुंदर साऊंड व्यवस्था ज्यांची आहे ते आमचे वारकरी संप्रदायात महाराष्ट्रभर प्रसिद्ध आणि आपल्या कोपरगावचे सुपुत्र रवी भाऊ चौधरी. मला वाटतं कोणत्याही क्षेत्रात जर का जीव लावून काम केलं, आपल्याला माहिती नसेल पण आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, या रवीचं नाव सगळे महाराज आणि सगळे गायक वादक महाराष्ट्रभर घेतात. हा आपल्या तालुक्याचा पोहेगावचा मुलगा आहे. विठाला विठाला खरं म्हणजे या सगळ्या परिवाराच्या नियोजनाला सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजे. या उन्हाळ्यामध्ये अनेक कार्यक्रम केले, उन्हाचा प्रसंग, धावपळ, पण आज आमचे या परिवारातील तरुण पिढी जी आहे, योगेश भाऊ असतील, नंदकुमार भाऊ आणि आमचे महेश भाऊ, तुम्ही किती विचार केला. हे सगळं बरोबर इकडच्या वाऱ्याच्या दिशेनं हे इकडे स्प्रिंगलर लावलं. टाळ्या वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागात आपण मोठे कूलर आणू शकत नाही, आणले तरी ते ओपनला फार प्रभावी ठरत नाही. पण आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची तळमळ जर असली तर काही ना काही सुचतं. आणि त्यातलं एक उत्तम उदाहरण, सबंध उन्हाळ्यात मी फक्त इथे पाहिलं, हे नॅचरल कूलर, आणि इतकं थंड वाटतंय. मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो. विठाला विठाला कैलासवासी सौभाग्यवती मातोश्री शांताबाई वर्षभरापूर्वी गेल्या असल्या तरी त्यांच्या आठवणी, त्यांचं कार्य, त्यांचा स्वभाव, जे मोजकं दोन शब्द मी आपल्या पुढे जरी बोललेलो असलो तरी मला असं वाटतं आयुष्य आणि त्या आयुष्याची गाथा ही फार मोठी असते. आणि म्हणून कोणाही व्यक्तीविषयी आपण मोजके काही मुद्दे बोलू शकतो, पण त्यांचं आयुष्य, त्यांनी जे जगलेलं असतं, ज्या खस्ता खाल्लेल्या असतात, त्यांच्या प्रती आपण आपला कृतज्ञता भाव प्रगट करणं ही खरी मोठी जबाबदारी आहे. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये 10वा 13वा वर्षश्राद्ध, महिने घालणं, ही जी प्रथा परंपरा चालत आलेली आहे, या परंपरेच्या मागे खूप मोठा सद्भाव आहे. काही लोक याला अंधश्रद्धा म्हणत असतील. आता आपण प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या तराजूवर घासून घेऊ लागलो, तोलून घेऊ लागलो, तर मला असं वाटतं ते काही बरोबर होत नाही. बुद्धिवादानं आपल्याला कोणत्याही गोष्टी खऱ्या खोट्या अशा चर्चा त्या करत राहता येतील. पण मला आपल्या पुढे एक विषय मांडायचा. साधारणपणे एखादं छोटं सहकार्य जरी आपल्याला कोणी केलं तर आपण त्याचे आभार मानतो, ही आपली परंपरा आहे. कोणी अडचणीत पैसे दिले, आपण त्यांचे आभार मानतो. एखादी वस्तू आपल्याला उपयोगात साठी वापरायला दिली काही काळ, आपण त्यांचे आभार मानतो. मग जी आमची जुनी पिढी खऱ्या अर्थानं पायाचे दगड होऊन पुढची इमारत ते उभी करतात, अशा पद्धतीनं योगदान देतात की ज्यांच्या ऋणातून आपल्याला उतराई होताच येत नाही. आणि म्हणून त्यांचे जर का आभार या निमित्तानं मानले, 10वा 13वा श्राद्ध, तर याच्यात अंधश्रद्धा कुठे आहे? याच्यात कोणती अंधश्रद्धा असण्याचं कारण नाही. आपल्या संस्कृतीमध्ये जरा नव्या पिढीला मला सांगायचंय, हा त्यांना मनापासून थँक्यू म्हणण्याचा दिवस आहे. याला अंधश्रद्धा समजू नका. विठाला विठाला खरं तर माणसानं जिवंतपणीच हे सगळे आभार मानावेत, प्रेम द्यावं, आपुलकी द्यावी, जी या परिवारानं आजीला दिलेली आहे.
जिवंतपणी या परिवारानं आज आपण कारभारी पाटील त्यांची तब्येत पाहिली तर या परिवारानं वाडवडील माणसांची घेतलेली काळजी त्यांना भेटल्याबरोबर कळते. घराची कळा अंगण सांगतं, ह्या गोष्टी काही सांगाव्या लागत नाही. मला वाटतं कोणत्याही घरात वाडवडील माणसांच्याकडे नजर टाकली की त्या घराची संस्कृती कळते. जुनी माणसं वेगळ्या अर्थानं घरं समजून घ्यायची. आता नवी माणसं आल्याबरोबर बंगला किती मोठा आहे, रंग कोणता दिला आणि इंटिरियर कोणतं आहे, हे फार वरवरचे विचार झाले. जुनी माणसं एखादा नातेसंबंध करायला जायचे ते या गोष्टीला फार महत्त्व देत नव्हते. बंगला नवा आहे का जुना आहे, इंटिरियर साधं आहे का जरा आधुनिक आहे, त्याहीपेक्षा ते पाहायचे की त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, संस्कार, वळण, दारात तुळशी वृंदावन आहे का, तिथे रांगोळी सडा झालेला आहे का, जनावरांकडे लक्ष कसं आहे, टापटिपपणा कसा आहे, म्हाताऱ्या माणसांकडे लक्ष कसं आहे, अशी एक चौफेर नजर मारली की घर आणि घराचा संस्कार हा कळतो. विठाला 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 आणि म्हणून खऱ्या अर्थानं मातोश्री आज नसतील तरी त्यांची कृतज्ञता या निमित्तानं व्यक्त होते आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करत असताना मला असं वाटतं या जगामध्ये आईसारखं दैवत दुसरं कोणतंही नाही. प्रत्येक कुटुंबातील आमची माता, भगिनी आणि आई जी असते तिचा जो सेवाभाव, तिचा त्याग, तिचा आदरभाव हाच त्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं तारून नेतो. आणि साधारणपणे देवधर्माचा विषय काढाल तर 80-90% देवधर्माची जबाबदारी प्रत्येक आमच्या महिला भगिनीच सांभाळतात. मग त्या घरातल्या देवघरापासून ते गावातल्या मंदिरापर्यंत आणि तीर्थयात्रेपर्यंत जास्तीत जास्त त्यामध्ये योगदान देण्याचं काम या महिला भगिनी करतात आणि त्या कुटुंबासाठी आशीर्वादाची कमाई करतात. पुरुष जसे चांगला व्यवहार करून 2 पैसे कमावतात, माणसांची चांगलं वागून माणुसकी कमावतात, या पुरुषांच्या जबाबदाऱ्या आहे. पण व्रत उपवास करून, तीर्थयात्रा करून, देवधर्म करून त्या कुटुंबासाठी पुण्याईचा संचय. मला वाटतं कुटुंब हे काही वेगवेगळ्या आधारानं चालतात. एक लागतं ते शेतकरी असेल तर चांगली शेती पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, म्हणजे शेती उत्तम असावी. व्यापाराची जोड असेल या परिवाराला, व्यवसायाची जोड चांगली आहे. नोकरीची जोड असेल, नोकरी चांगली करावी. पण कुटुंबासाठी 2-3 गोष्टी लागतात. त्यानं जसा धनसंचय करावा, माणुसकीनं माणसांचा संचय करावा, तसंच भावभक्तीनं कुटुंबियांनी पुण्य संचय करावा. कुटुंब ज्याला चांगली चालवायची ते जर म्हणतील की आम्ही नुसत्या धनसंचयावर चालू, तर नुसत्या धनावर काही होत नाही हे जगाच्या पाठीवर सर्वांना कळून चुकलंय. याच्यासाठी काही सांगायला ऋषी मुनीच पाहिजे असं नाही. लहान थोर सगळ्यांना हा अनुभव आलाय की पैसा आणि पैशाचं महत्व काही क्षेत्रात नक्की असलं तरी ते मानवाला पूर्ण समाधान मिळवून देऊ शकत नाही. मानवाच्या जीवनाची इति कर्तव्यता, श्रेष्ठताही त्यानं ठरत नाही. असं कधी आजपर्यंत माझ्या स्वतःच्या वाचनात, ऐकण्यात, पाहण्यात आलं नाही की अमुक माणसाकडे जास्त पैसे म्हणून त्याची जयंती साजरी करू. असं मी कुठे पाहिलं नाही. या छोटंसं काय आयुष्य मी माझं जगलो. अमुक माणसाकडे खूप जमीन आहे म्हणून त्याची पुण्यतिथी घालू, असं कोण्या गावात? हा, जमीनदाराची पुण्यतिथी लोक घालतील. तो जमीनदार जर का सगळ्यांसाठी काही सेवा देत असेल, उत्तरदायी होत असेल, धनवानाचंही लोक कौतुक करतील. अनेकांचं केलं जातं आजही. कोविड काळामध्ये टाटांचं कौतुक झालं, अनेक उद्योगपतींचं कौतुक करावं तेवढं थोडं होतं. हजारो कोटी रुपये गोरगरिबांसाठी, ऑक्सिजनसाठी, सामान्यांसाठी. आता हे एक नाव जरी मी घेतलं असलं तरी असे लाखो लोक होते की ज्यांनी कोट्यावधी आणि लाखाची दानं दिली. थेट आपल्या गाव पातळीपासून, तालुका पातळीपासून ते राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक उदार माणसं आहेत. तेव्हा पैसे म्हणून नुसतं कौतुक होऊ शकत नाही. त्याचा सेवाभाव काय, त्याच्या संवेदना काय, तो किती उपयोगी पडतो. मी नेहमी म्हणतो आपण कोण आहोत याला महत्व नाही, आपण किती उपयोगी आहोत याला महत्व आहे. विठाला 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 विठाला
एखादा वैद्य आहे, जुन्या काळामध्ये दवाखाने नव्हते, वैद्य असायचे, आयुर्वेदातले तज्ज्ञ. आपले हिंदू लोक त्यांना वैद्य म्हणायचे, मुस्लिम लोक त्यांना हकीम म्हणायचे. हकीम किंवा वैद्य जुन्या काळात होते. वैद्य आहे चांगला, त्याला कोणत्याही रोगावरचं अत्यंत प्रभावी औषध माहिती आहे. पण त्यानं सांगितलं मला इच्छाच नाही लोकांना औषध सांगायची. मग काय करता, आता अशा आडमुठ्यांच्याकडून नादी लागतात. आता मला सांगा, ज्याला औषधाचं ज्ञान असून तो जर का सांगत नसेल, कोण कौतुक करील हो त्याचं. काल वर्तमानपत्रामध्ये मी वाचत होतो, आपल्या भागातल्या काही डॉक्टरांचे सत्कार. सकाळला मोठी बातमी होती चांगली. आणि माझे स्नेही आहे पत्रकार सतीशराव वैजापूर, मला ते रोज चांगल्या काही बातम्या पाठवत असतात. तर अनेक डॉक्टरांचा सन्मान केला गेला. का केला? त्यांनी काहीतरी चांगलं काम केलंय, आपल्या ज्ञानाचा, आपल्या गुणाचा काही समाजाला उपयोग व्हावा आणि योग्य तऱ्हेनं लोक लवकर बरे व्हावेत. पण ज्याला माहिती आहे तो त्याचा समाजाला, म्हणून ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, गुण आहे, कला आहे, कौशल्य आहे, पद आहे, शक्ती आहे, बळ आहे, बुद्धी आहे, जे काही आपल्याकडे आहे ते आहे म्हणून कौतुक आपलं कधी होणार नाही. हा गैरसमज आपण डोक्यातून काढला पाहिजे. त्या गोष्टीद्वारे आपण कुटुंबाची, समाजाची, राष्ट्राची काय सेवा करतो त्याच्यावर आपलं जीवन आणि कौतुक अवलंबून आहे. म्हणून कारभारी पाटील असतील किंवा त्यांनी ज्यांच्या सोबत काम केलं, स्वर्गीय कोले साहेब आणि त्या काळातली सगळी पिढी, ही कौतुकास का पात्र आहे? तर या माणसाने आपली बळ, बुद्धी, शक्ती ही सगळी समाजासाठी वेचली, खर्ची घातली, परिश्रम घेतले. नाहीतर मग काही माणसं स्वतःसाठीच उपयोगी पडत नाही, ते इतरांसाठी काय उपयोगी पडते. काही माणसं, एकानं आमच्या ओळखीतला त्यानं गाडी घेतली, नवी गाडी घेतली. पण नवी गाडी घेतली तरी ती जी पूजा करून लावून दिली, 4-8 दिवस झाले तरी काय बाहेरच काढी ना. त्याचे जे मित्रमंडळ होते ते म्हणले, गड्या आपल्याला आता देवाला दर्शनाला जाऊन यायचं, म्हटले साईबाबांना जाऊन येऊ. तो म्हणला जाऊ, पण आपण काय लय गर्दी असते म्हणे, पार्किंगला जागा नाही, मोटरसायकलीवरच जाऊ. नेमकं ज्यांच्याकडे गाड्या असतात त्यांची विधानं फार ऐकायला मिळतात आपल्याला. लय कटकट असते बा त्या गर्दीची, 2 चाकीवरच जाऊ आपण, त्यांचा लय जोर असतो असं म्हणण्यावर. तेव्हा सांगण्याचा मतितार्थ असा आहे की त्यानं गाडी काढलीच नाही. हे आग्रह करायला लागले, अरे गाडी काढ बाबा, नवी गाडी, निदान बाबाच्या दर्शनाला तर घेऊन चाल एकदा. तो म्हणला, गड्या काढली असती पण बाहेर काढलं ना तर लई खड्डे, लई माती, चिखल, ते टायर खराब होते म्हणे, मी काढीत नाही. मला सांगा मायबाप हो, अशा विचाराची माणसं जी स्वतःच्या उपयोगाला सुद्धा पडत नाही, ते शेजाऱ्याच्या उपयोगाला, कुटुंबाच्या उपयोगाला, समाजाच्या आणि राष्ट्राच्या उपयोगाला केव्हा पडतील. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातील आपलं श्रेष्ठत्व हे स्वार्थावर नसून हे परोपकारावर अवलंबून आहे. विठाला विठाला आपल्या कोपरगाव तालुक्याच्या सन्माननीय माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे या आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाल्या. आणि मी सुरुवातीला बोलून गेलो की कोल्हे पाटील कुटुंबियांचे, स्वर्गीय लोकनेते, माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेबांचे, ताईंचे आणि या सगळ्या परिवाराचे, वर्जने पाटील परिवाराचे जे स्नेहसंबंध आहे ते अत्यंत चांगले, श्रेष्ठ अशा स्वरूपाचे संबंध आहे. आणि म्हणून मी त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आवर्जून आलेला आहात, आपल्याला मी धन्यवाद देतो. विठाला विठाला. आता ताई आपण आलात, पण आता कीर्तनाच्या काही मर्यादा असतात, म्हणून तुम्ही खरं तर 2 शब्द बोलायलाच पाहिजे होते, पण एक नियम आहे कीर्तनाचा की मध्ये काही बोलता येत नाही, म्हणून तुमच्या वतीनं मीच 2 शब्द बोलतो. पण कीर्तनाची ही जी काही मर्यादा आहे ती आपल्याला सांभाळावी लागते. आपल्याला विनंती करतो. विठाला 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 विठाला
म्हणजे मी सुरुवातीला बोलून गेलो, साहेबांच्या सोबत त्या काळामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारी, प्रतिकूल काळात मी बोललो. आमचे आदरणीय फकीरराव पाटील पण इथं आलेत, बरीच मंडळी अगोदरपासून होती. अडचणीच्या काळात जो साथ देतो ना, तो खरा मित्र असतो, तो खरा पाहुणा असतो, तो खरा सोयरा असतो. चांगल्या काळामध्ये सगळेच जण सोबत असतात. जुन्या काळामध्ये एक गीत ताई आपण ऐकायचो, सुख के सब साथी दुख में न कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दुजा न कोई. आणि मला वाटतं आपणही नेहमी तेच सांगत असतात, आम्ही ऐकतो सातत्यानं. ताई कुठे आल्या की जुन्या सगळ्या कार्यकर्त्यांची नावं त्यांना तोंडपाठ असतात, जुन्या सगळ्या कुटुंबांची. आम्हाला ते विशेष वाटतं. साहेबांच्या काळापासून जे काम करत आले, जे आत्तापर्यंत सगळेजण आहेत, नव्याने असतील जुने असतील, आणि सातत्यानं सुखादुःखामध्ये या लोकांनीही साहेबांना साथ दिली. साहेबही सातत्यानं सर्वांच्या पाठीशी उभे राहिले. कारण कोणताही संबंध, कोणतंही नातं हे एका बाजूनं टिकत नाही, सर्वांनी मिळून ते टिकवावं लागतं. मग ते भावाभावाचे संबंध असो, शेजार शेजारचे संबंध असो, किंवा नात्यातले कोणतेही संबंध असो, व्यवहारातले मित्रत्वासारखे संबंध असो. त्यामध्ये मी नेहमी रामायणातलं उदाहरण देत असतो. रामप्रभू ज्या वेळेला वनवासात होते तर सुग्रीवाशी त्यांची मैत्री झाली, त्या वनवासात असताना भेट झाली. पण रामप्रभूंनी आपलं दुःख थोडं बाजूला ठेवून सुग्रीवाचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं आणि पहिली मदत त्याला केली. रामायण आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. सुग्रीवाचं राज्यही गेलं होतं आणि त्याची पत्नीही, तिचंही अपहरण झालं होतं. रामप्रभूंनी पूर्ण ताकदीनं त्याच्या पाठीशी उभं राहून त्याचं गेलेलं राज्य, पत्नी त्याला मिळवून दिली. आणि राम म्हणाले की बाबा आता मी माझ्या कामासाठी मला पुढे गेलं पाहिजे. त्यावेळेला सुग्रीव म्हणाला, देवा माझ्यासाठी तुम्ही वेळ काढला, तुमचं स्वतःचं दुःख हृदयात दाबून ठेवलं, आणि आता मात्र तुम्ही एकटे निघाल, हे शक्य नाही. आमच्यासाठी जर का तुम्ही जीवाभावानं उभे राहिलात तर आम्ही जीव असेपर्यंत तुमच्यासाठी उभं राहू, हे सुग्रीव म्हणाला. मला वाटतं नेतृत्व आणि कार्यकर्ते शोभून दिसतात ते या गुणांमुळे. असे परस्पर गुण पाहिजे. आणि आज इथे कोल्हे पाटील परिवार आणि परसने पाटील परिवार, मला वाटतं याला हे उदाहरण चपकलपणे लागू होतं. एकमेकांना साथ कशी देतात, एकमेकांच्या सोबती कसं राहतात, हे या दोन्ही परिवारांनी खऱ्या अर्थानं आपल्या पुढे दाखवून दिलेलं आहे. विठाला हो, मी आपल्याला सांगत होतो आईविषयी. आई हे असं दैवत आहे, सर्वांना प्रेम देणं, सर्वांची काळजी घेणं. सर्व जेवत नाही तोपर्यंत घरातल्या माता भगिनी कधी जेवत नाही. काही राहिलं नाही राहिलं आहे तेवढ्यात भागून घेतात. सगळे जेवले की त्यांचं समाधान. मी नेहमी सांगतो, व्रत उपवास जरी आमच्या माता भगिनींनी केला ना तरी तो स्वतःसाठी नसतो. अनेक भगिनींना ते उपवास करून करून हिमोग्लोबिन कमी झाले. खरं म्हणजे आता विनंती करून सांगावं लागतं की एवढं करू नका. कारण असं आहे की तुमचे शरीर आणि तुम्ही सुदृढ राहिलात मनानं, शरीरानं, तरच चांगलं काम कुटुंबासाठी होणार आहे. म्हणून अति भावनिकही होऊ नका. पण तरी सुद्धा जे काही व्रत त्या करतात, त्या व्रताचा फायदा स्वतःला व्हावा असं देवाला कधी त्या मागत नाही. कधी मुलांसाठी, कधी पतीसाठी, कधी कुटुंबासाठी, कधी मुलीचं भलं व्हावं म्हणून, मुलाचं चांगलं चालावं म्हणून. म्हणजे आमच्या घरातल्या आईनं केलेला उपवास आणि त्याचं फळ सुद्धा देवाकडे स्वतःला नाही, सोमवार केले असतील, चतुर्थी केली असेल, एकादशी केली असेल, तर देवाला हात जोडून ती माता आणि भगिनी, कोणत्याही कुटुंबातील आमची माता भगिनी, त्या परिवाराचं कल्याण इच्छिते. आणि म्हणून या जगामध्ये स्त्री शक्तीचा आदर जो आपण म्हणतो तो फार महत्वाचा आहे. आणि त्यांचं जे योगदान आहे ते समजून घेणं, त्यांचा जो त्याग आहे, जे परिश्रम आहे. आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की कुठल्याही यशस्वी समर्थ अशा पुरुषांच्या मागे स्त्रियांचं ते असलेलं पाठबळ, ते जरी गुप्त असलं, पाठीशी असलं, दिसत नसलं तरी ते खूप मोठं असतं. तसंच आज कारभारी पाटलांनी जे काम, सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक, शेती अशा सर्व क्षेत्रामध्ये केलं,
त्यामध्ये कैलासवासी सौभाग्यवती मातोश्री शांताबाई यांचं योगदान हे अत्यंत प्रभावानं राहिलेलं आहे आणि त्या प्रभावामुळे आज आपण त्यांना ही आदरांजली वाहतो. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की मानवी जीवन हे अनेक प्रकारच्या संघर्षातून संकटातून जात असतं. अभंग जो सेवेसाठी मी घेतला त्याच्या पार्श्वभूमीसाठी बोलतो. अनेक प्रकारची संकट आहे, कधी छोटी आहे, मध्यम आहे, मोठी आहे. देवाला वेळ वारंवार साकडं घालावं असं आमचे ऋषीमुनी संत कधी म्हणत नाही. पण ज्या वेळेला आपल्या क्षमता संपतात, आपली शक्ती कमी पडू लागते, त्यावेळेला मात्र परमेश्वराची आराधना करावी, प्रार्थना करावी, ही आपली जबाबदारी आहे. काही प्रश्न असे असतात, काही संकट असे असतात, ते आपलेच आपण निवारण करू शकतो. त्याच्यासाठी प्रार्थनेची गरज नाही. जसं घरामध्ये शेती कष्ट करून शेती चांगली करणं, याच्यासाठी काही देवाची प्रार्थना लागत नाही. आपण वेळ द्यावा लागतो, थोडे कष्ट घेण्याची तयारी लागते. मला असे अनेक धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातली माणसं माहिती आहे नावानिशी, की जे बाहेर किती मोठं पद किंवा किती मोठं काम करत असले तरी आपल्या कर्तव्य करताना ते लाजत नाही. म्हणजे मी डायरेक्टर झालो म्हणून कधी शेतात पाणीच भरणार नाही असं अनेक जण म्हणत नाही. मी अनेक डायरेक्टर पाहिलेले आहेत. मी एकदा संगमनेरला गेलो ताई, लहानभाऊ गुंजाळांच्या घरी, तर ते टमाटे तोडत होते 20 वर्षापूर्वी. म्हणलं भाऊ एवढं सगळं आहे ना? नाही म्हणले, सकाळी सकाळी 2 तास सगळ्यांनी मिळून काम करावं लागतं. त्यावेळेला हे होतं, विठाला विठाला. समाजासाठी मी हे बोलतो, नव्या पिढीसाठी ही उदाहरणं वारंवार ठेवतो जी मला आदर्श वाटतात. त्याचं कारण असं आहे की मायबाप हो, थोडंसं आपण काही करू लागलो की आपल्याला वाटतं आपली जबाबदारी संपली. मी माझे असे कित्येक कीर्तनकार मित्र पाहिले जे अत्यंत चांगले, समाजामध्ये प्रतिष्ठित आहे बाहेर, पण घरी पेरणीच्या वेळेला पेरणी करताना ते जर कुटुंब आहे, प्रपंच आहे, तर कामाला का लाजायचं? म्हणून शेतीत ते उभं राहून आजही संदीपान महाराज हस्सेगावकर हे आमच्या वारकरी संप्रदायाची जी सर्वोच्च संस्था आहे, जोग महाराज संस्था, त्याचे ते अध्यक्ष आहेत. पण मोठे जमीनदार आहे, पिढीजात. त्यांची 100-125 एकर स्वतःची आज जमीन आहे उस्मानाबाद जवळ. त्यांचे चुलते होते शंकरबापू आपेगावकर, त्यांना त्या काळी भारत सरकारनं पद्मश्री दिली होती. असा एक वेगळा परिवार आहे. विलासराव देशमुखांचे जवळचे नातेवाईक. मी त्यांच्या सगळ्या घरी कुटुंबांकडे अनेक वर्ष गेलो आलेलो आहे. तर ते संदीपान महाराज आजही घरी गेले तर शेतीवाडी करताना ते अजिबातही लाजत नाही. जे सर्वोच्च संस्थेचे आमचे अध्यक्ष आहे, पण ते म्हणाले मी जर गृहस्थी आहे तर माझं काम करताना मी लाज का बाळगू? आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या कर्तव्याला न्याय देणं, आणि हे कर्तव्य करत असताना काही प्रश्न असे असतात ते सगळे आपण ढकलायचे नसतात. आपली कामं आपणही केली तर त्यात वावगं काय? आणि म्हणून अनेक आमच्या ताईंसारखी आम्ही मोठी माणसं पाहतो, घरातही छोटं मोठं काम करताना त्यांना कधी कमीपणा त्यातला वाटत नाही. त्याचं कारण आहे की आपलं काम आहे, आपण ते समोरचं काम आहे, आपण करण्यासाठी का त्याच्यात लाज बाळगावी? आणि म्हणून काही प्रश्न आपले आपणच सोडवायचे, काही आप्तस्वकीयांच्या मदतीनं सोडवायचे. पण काही प्रश्न असे असतात तिथे कोणाचंच बळ चालत नाही, त्यावेळेला मदत ही परमेश्वराचीच मागावी लागते. आणि म्हणून जिथे प्रयत्न संपतात तिथे प्रार्थनेचा जन्म होतो, असं नेहमी फिलॉसॉफी अध्यात्माच्या व्यासपीठावर आणि समाजकारणातही वापरली जाते. आणि तिथून पुढे मग आपण जी कृष्ण भक्ती करतो, दत्त भक्ती करतो, आपण जी रामभक्ती, पांडुरंगाची भक्ती, साई भक्ती, जे काही आपल्या मनात शिवभक्ती, या सगळ्या भक्ती कुठून जन्म पावतात? ज्या वेळेला प्रयत्न अपुरे पडतात आणि आता प्रार्थनेची गरज आहे. मी आपल्याला उदाहरण देतो महाभारतातलं. ज्या वेळेला द्रौपदीला अत्यंत सत्तेचा उन्माद ज्यांना झालाय ते कौरव. सत्ता संपत्ती अनेकांकडे येते, पण अनेक माणसं आपल्या संयमानं, शहाणपणानं ती सांभाळतात. अशी आदर्श उदाहरणं आपल्याकडे पुष्कळ आहे. पण काही ठिकाणी उथळपणाही पाहायला मिळतो. म्हणजे एका खेडेगावात एक निवडणूक होऊन गेली आणि जो पडला, जो जिंकलाय तो डीजे लावला आणि जो पडलेल्याच्या दारात जाऊन नाचायला लागला. आता तुम्ही जर मला विचाराल तर मी एवढंच म्हणेल की हा निवडून यायच्याच लायकीचा नव्हता, अचानक आला. पडलेल्याच्या दारात नाचतो. अरे पडणं जिंकणं चालू राहतं, परंतु याला काही अर्थ नाही, या वागण्याला काही अर्थ नाही. विजय चौधरी नावाचा मल्ल 2-4 वर्षापूर्वी महाराष्ट्र केसरी झाला.
कुस्ती जिंकली त्यानं. पुण्यामध्ये शेवटचा खेळ झाला, महाराष्ट्र केसरी तो झाला. त्या विजय चौधरीनं पडलेल्या पैलवानाला जाऊन हस्तांदोलन केलं आणि त्याच्याशी काही 4 शब्द बोलला आणि मग विजयाचा जल्लोष त्यानं केला. तर हे मीडिया या बाबतीत जागरूक असतो. आणि मला दुसऱ्या दिवशी मी ABPवर न्यूज पाहत होतो. त्या ABPच्या वार्ताहरानं त्या विजयला विचारलं, विजय चौधरी जो मूळचा खानदेशचा, विजय चौधरी तू कुस्ती जिंकली महाराष्ट्र केसरीची, पण पडलेल्या पैलवानाशी जाऊन काय बोलला? त्याने सांगितलं, मी त्याला जाऊन बोललो की बाबा मी जरी आज जिंकलेला असलो तरी तूही खेळ चांगला केलेला आहे, तूही चांगला पैलवान आहे, एक ना एक दिवस तूही महाराष्ट्र केसरी होशील, वाईट मानू नको, खचून जाऊ नको. मला वाटतं जिंकण्याची लायकी अशा लोकांची असते. विठाला विठाला तेव्हा आपण प्रत्येक गोष्टी कशा संयमानं शहाणपणानं त्या करतो आणि त्या गोष्टीतले नीतिनियम आहेत. हे काही नीतिनियम आहे, व्यवहारातले नीतिनियम आहे, खेळातले नीतिनियम आहे, समाजकारणातले आहे, धर्मातले आहे. ते नीतिनियम सांभाळून जर का मनुष्य चालला, कुठेही त्याचं वर्तन एक गैरवर्तन दिसता कामा नये, असं जर का त्यानं सांभाळलं तर मला वाटतं ते आदर्श जीवन. आणि म्हणून आमच्या जुन्या पिढीकडे शिक्षण कमी आहे, जुन्या पिढीकडे सुविधा कमी होत्या, पण त्यांच्याकडे नीतिमूल्य आणि नीतिनियम म्हणाल तर ते इथून पुढच्या अनेक पिढ्यांना पुरतील एवढा साठा त्यांच्याकडे होता. कारभारी पाटलांसारख्यांकडे, त्या वाडवडील मंडळींकडे. आणि अजूनही मायबाप हो, नीट ऐका, तीच कुटुंब सुव्यवस्थित चाललेली आहे ज्यांनी आपल्या वाडवडिलांचे नीतिनियम हे धन सांभाळलेलं आहे. जमिनी तर कोणी सांभाळेल, पैसा अडका कोणी सांभाळेल मागच्या पिढीचा, पण मागच्या पिढीची माणुसकी, मागच्या पिढीची सेवा, मग ती सामाजिक सेवा असेल, ती धार्मिक सेवा असेल, मागच्या पिढीची नीतिमूल्य ही जे सांभाळतील त्यांचा भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. याला वेगळं काही कोणी आशीर्वाद देण्याची गरज नाही, तो नक्की उज्ज्वल राहणार आहे. मी तर नेहमी म्हणतो की ज्यांना आपल्या घरातून आशीर्वाद घेता आले, मग त्यांना बाहेरच्या देवी देवतांकडे जायला फार वेळ नाही मिळाला तरी सुद्धा पुरे होतं. छत्रपती शिवाजी महाराज 4 धामाला गेल्याचं कुठं त्यांच्या चरित्रात लिहिलेलं नाही, म्हणजे मी जे काही वाचलं ते. हा, त्यांनी आटकेपार झेंडे लावले, ज्या मोहिमा होत्या त्या केल्या, कारण कर्तव्याकडे त्यांचं लक्ष होतं. आपल्या जिल्ह्यामध्ये ताईसाहेब मागे एक 10-12 वर्षापूर्वी पुढाऱ्यांनी प्रवचन करावा असा एक फंडा सुरू झाला होता. आता ते प्रवचन करणारे कुठे आहेत हे मला काही सांगायचं नाही. विठाला विठाला जाऊ द्या, आता हा फारच जरा जिव्हाळ्याचा विषय होईल, तो फार मी विस्ताराकडे नेत नाही. पण मी एका पुढाऱ्यांना त्यावेळी बोललो, आम्हाला आपलं खरं बोलण्याची सवय नारायणगिरी महाराजामुळे लागलेली, कोणाला बरं वाटो न वाटो, कारण आम्ही आपल्या ह्या क्षेत्रात काम करणारी माणसं आहोत. बरं वाटण्यासाठी करत नाही, खरं जे आहे ते घेऊन चालतो. विठाला विठाला आणि म्हणून मी एका पुढाऱ्याला त्यावेळेला बोललो की साहेब, तुम्ही प्रवचन नाही केलं चालेल, पण तुम्ही लोकांचे रस्ते दुरुस्त करा, तुम्ही लोकांचे जे काही जगण्याचे प्रश्न आहे, अन्न वस्त्र निवाऱ्याचे, जे तुमच्यावर अवलंबून आहे, त्याला तुम्ही पहिला न्याय द्या. प्रवचन करायलाच पाहिजे आणि त्याच्यात वेळ द्यायला पाहिजे असं काही नाही. म्हणून मी सांगत होतो, छत्रपती शिवाजी महाराज 4 धामाला गेल्याचं मी त्यांच्या चरित्रात वाचलं नाही, तुम्ही वाचलं असेल तर मला जरूर सांगा. पण छत्रपती शिवाजी महाराज रोज आईचं दर्शन केल्याशिवाय राहत नव्हते आणि मातोश्री जिजाबाईचे आशीर्वाद घेतल्याशिवाय राहत नव्हते. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. ते माता भवानीचेच भक्त होते हे आपल्याला माहिती आहे. तुळजापूरच्या आईचे, भवानीचे ते भक्त होते. पण मला नेहमी वाटतं की तुळजापूरची माता भवानी मंदिरातली देवी छत्रपतींना का प्रसन्न झाली? कारण घरातली आई प्रसन्न होती म्हणून देवळातली देवी प्रसन्न झाली. हे नव्या पिढीने जर का हे सूत्र ध्यानात ठेवलं तरच जीवन यशस्वी आहे, आनंदी आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे. विठाला विठाला
माझी एक विनंती आहे. 11:25 झाले आणि मी 11:30 बरोबर थांबायचं ठरवलेलं होतं. आता वेळ तसाही झालेला आहे. हा थांबा, 5 मिनिटं थांबा. नाही जाणं होईल लग्नाला, काहीच काळजी करू नका. एक 5 मिनिटं बसा, बरोबर ॲडजस्ट करतो बा. नाही बरं, तुमचं आता काय, तुमचं कुटुंबच आहे त्यामुळे प्रश्नच नाही. तुमची थांबण्याची भावना आहेच आणि 5 मिनिटात मी थांबतो म्हणजे बरोबर कीर्तन होईल. कारण मी उभं राहताना ठरवलं होतं, मला महेश भाऊनी सांगितलं की आपल्याला काही आदरणीय मंडळींच्या श्रद्धांजली घ्यायच्याच आहेत आणि त्यात तुम्ही स्वतः आलेला आहात, त्यामुळे तुमची श्रद्धांजली पहिली होईल आणि बाकीचे मान्यवरही 2-2 शब्द बोलतील. मी समारोपाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. या कुटुंबानं आज वृक्षारोपणासारखं जे एक महत्त्वाचं एक पवित्र कार्य मातोश्रींच्या निमित्तानं केलं आहे. मला वाटतं आपण टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला, मान्यवरांना ते वृक्ष भेट देणार आहे, आंब्याची भेट आहे. आणि आईचं कार्य तेच सांगत होते की ते मधुर असतं, ते गोड असतं, सर्वांसाठी ती माधुर्य निर्माण करते आणि म्हणून आंब्याचं रोप भेट दिलं जाईल. मी आपल्याला उपस्थितांना या निमित्तानं विनंती करतो, जी अनेक ठिकाणी आम्ही विनंती करत आलेलो आहोत, की आपले आईवडील गेल्यानंतर किमान एक 2-5 झाडं तरी आपण लावले पाहिजे. दुसरी गोष्ट, जे आपण दहन करतो आपल्या वाडवडील माणसांचं, तर त्यामध्ये जी रक्षा असते ती आपण नदीमध्ये वगैरे विसर्जित करतो. ठीक आहे, मागच्या परंपरा आपल्या मूठभर म्हणून, नियम म्हणून करा. पण बाकीची रक्षा ही आपल्या शेतामध्ये खड्डे 2-4 करून त्याच्यामध्ये ती राख टाका, त्याच्यावरती काही माती, शेण टाका आणि त्याच्यावरती छान झाड लावा. वडाचं लावा, पिंपळाचं लावा, लिंबाचं लावा, परंपरेची झाडं, आंबा असेल, वड असेल, पिंपळ असेल, उंबर असेल. आणि ही झाडं त्याच्यावरती लावल्यानंतर ती झाडं आपल्याला आपल्या आईची, वडिलांची, आजी आजोबांची साक्ष देत राहतील. आणि असं शेकडो कुटुंबियांनी केलेलं आहे. आपण नवीन आहोत असं समजू नका. अनेक जण हा आदर्श उपक्रम राबवत आहेत. आपणही आपापल्या घरामध्ये ती राख नदीमध्ये टाकून पाण्याचं प्रदूषण आपण कमी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या रक्षेचं आपल्याच शेतात विसर्जन केल्यामुळे त्यांचं अस्तित्व आणि आशीर्वाद आपल्याला राहतील. आणि झाड लावल्यामुळे प्रत्यक्ष त्यांचं दर्शनच त्या निमित्तानं आपल्याला घडेल, त्या वाडवडिलांचं. म्हणून एक 2-5 झाडं तरी आपल्या कुटुंबियांच्या स्मरणार्थ आपण ती लावावी अशी आपल्याला विनंती आहे. विठाला विठाला महाराज वर्णन करतायत. पडता जड भारी दासी आठवावा हरी. भगवंताची जी प्रार्थना आहे ती केव्हा जड भारी, म्हणजे फार मोठं संकट आलं तर. द्रौपदीला जेव्हा सत्तांध झालेल्या दुर्योधनादी कौरवांनी सभेत ओढत आणलं आणि अतिप्रसंग, खरं तर अत्यंत कटू प्रसंग, तो कुठेच घडू नये, कोणत्याच कुटुंबात आणि कुठल्याच राजवटीत घडू नये असा तो प्रसंग घडला. माता द्रौपदी स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं बळ अपुरं पडत होतं. कारण हजारो हत्तींचं बळ असलेला दुःशासन तिची वस्त्र उडत होता. दुर्योधन राजसिंहासनावर बसून त्याला चिथावणी देत होता आणि पांडव तिथे उपस्थित असूनही मदत करू शकत नव्हते. कारण पूर्वीच्या काळी काही प्रथा होत्या, नियम होते. जसं आजही आपण काही ठिकाणी पाहतो, कायद्यात अडकलेल्या गोष्टी असतात. चांगलं असलं तरी तो कायदा अडचणीचा ठरतो. तसंच त्यावेळेला गेलेला शब्द हा एक कायदा होता. म्हणून राज्यही हरले, द्रौपदी हरले. कोणीच मदत करत नाही असं द्रौपदीच्या जेव्हा ध्यानात आलं, त्यावेळेला तिने भगवान श्रीकृष्णाला हाक मारलेली आहे. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, नको पाहू केले पाप पुण्य. देव धावून आले म्हणतात, वस्त्रावतार घेतला आणि माता द्रौपदीचं रक्षण केलं. अर्थात आपण प्रार्थना जर मनापासून केल्या तर त्या परमात्म्यापर्यंत पोहोचतात. पण त्यासाठी परमात्म्याची काही सेवा अगोदरही आपल्याला घडलेली पाहिजे. जसं आपण अगोदर जर का चांगला अभ्यास केला मुलामुलींनी, तर त्यांना रिझल्टमध्ये काही अपेक्षा ठेवता येतात की आम्हाला इतके गुण मिळावेत. चांगले कष्ट शेतीमध्ये घेतले असतील तर ते शेतकरी चर्चा करतात की यावर्षी मला हा भाव मिळाला पाहिजे, कारण मी तसं पीक आणलेलं आहे. अपेक्षा कुणी ठेवाव्यात? ज्यांना अगोदर काही योगदान दिलं, नाही का. अपेक्षा जसं चांगलं जे काही कोणतंही काम, नोकरी केली, महिनाभर बिनचूकपणे जर त्यानं काम केलं असेल तर पगाराची अपेक्षा ठेवावी. तसं त्यानं ईश्वराची अगोदरपासून प्रार्थना जीवनात केलेली आहे, त्यानं परमात्म्याची प्रार्थना केल्यानंतर देवानं मला पावावं अशी अपेक्षा ठेवावी. पण काही माणसं ही जर का वेळेवर देवाचं नाव घेणार असतील तर देव तरी कसा मान्य करील?
अहो साधारणपणे तुम्हाला सुद्धा कोणते पाहुणे आवडतात जे सतत संबंधात संपर्कात आणि तुमच्या एकमेकाच्या सहकार्यात आहे. पण अडचण आली म्हणून सकाळीच दारात येऊन बसले आणि पहिले 10 वर्ष आले नाही, असे पाहुणे आवडतात. आणि म्हणून परस्परांचं प्रेम हे नेहमी सांभाळावं. तसं देवाची भक्ती ही आम्ही नित्य नियमानं करावी. मग आमच्या प्रार्थना त्याला ऐक म्हणावं लागत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहार. म्हणून पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊनी दिसीन. आड घाले सुदर्शन नामाच्या चिंतने, 12 वाटा प्रति विघ्ने विठोबा रघुमाये. विठोबा रघुमाये. विठोबा रघुमाये. विठोबा रघुमाये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली